Yes. हो, केलं. Yes. 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 Start. बरोबर 5 वाजलेले आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी किरण लाटकर, विकास अधिकारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थातच LIC सहर्ष असं स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करायच्या अगोदर मला असं वाटतं की आपण इथं उपस्थित सर्वजण निश्चितच कौतुकास व अभिनंदनास पात्र आहात या गोष्टीसाठी की ठरलेल्या कार्यक्रमाला वेळेच्या अगोदर आपण उपस्थित आहात. तर आपण प्रत्येकाने स्वतःचं आणि सर्व उपस्थितांचं स्वागत करूया. डिजिटल मार्गाने आपल्या स्क्रीनच्या उजव्या हाताला रिॲक्शन्स मध्ये जाऊन तिथं कौतुकाचा अंगठा किंवा टाळ्या वाजून आपण स्वतःच आणि उपस्थित सर्वांचं जे वेळेत उपस्थित आहे त्यांचं स्वागत करूया. आजचे आपले मार्गदर्शक स्वप्नील बम यांचा मी थोडक्यात परिचय. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्याचे रहिवासी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण 12वी पर्यंतचं मराठी माध्यमातून दौंडमध्येच झालं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी त्यांचं जे स्वप्न होतं चार्टर्ड अकाउंटंटशिप पूर्ण करण्याचं, त्यासाठी पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. आणि मला सांगायला आनंद होतो, मनापासून आनंद होतो की जी परीक्षा आपल्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत अवघड, अत्यंत कठीण अशी आहे, त्या परीक्षेमध्ये वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ते त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले. मित्रांनो, ही खरोखरच अत्यंत दुर्मिळ आणि अवघड गोष्ट आहे. सो आपण परत एकदा आपल्या मार्गदर्शकांचं डिजिटल पद्धतीने त्याबद्दल कौतुक करूया. त्यानंतर त्यांनी योग्य 2 ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. पुण्यामध्ये शिवाजीनगर भागामध्ये त्यांचं अत्यंत देखणं आणि अत्यंत सुंदर असं ऑफिस आहे. मी तुम्हाला जरूर रेकमेंड करेल, एकदा वेळात वेळ जाऊन त्या ऑफिसला जरूर भेट द्या. ऑफिस कसं असावं त्याचं ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्यांचं स्वप्न आहे की 2030 पर्यंत 500 संस्थांना, त्यांनी ते वापरतात शब्द ऑर्गनायझेशन, संस्थांना चार्टर्ड अकाउंटन्सीची सपोर्ट द्यायचा आहे त्यांचं स्वप्न आहे. पण मला विश्वास आहे की पुढच्या 1 तासात त्यांना ऐकल्यानंतर तुम्ही माझ्या या मताशी सहमत व्हाल की 2030 नाही 2025 मध्येच ते त्यांचं हे ध्येय पूर्ण करतील. त्यांचं स्वतःच बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि व्यासंग याच्या मदतीच्या जोरावर. पर्सनल वैयक्तिक माहिती: मॅरिड विथ इक्वली टॅलेंटेड, इंटेलिजंट अँड ब्युटिफुल चार्टर्ड अकाउंटंट प्रतीक्षा मुनोत. शी ऑल्सो आपल्या बरोबर त्या स्वतः आहेत या कार्यक्रमामध्ये आणि ऑफरिंग व्हॅल्युएबल सपोर्ट. सो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जेव्हा वेळ आणि तारीख ठरवत होतो तेव्हा त्यांनी स्वप्नीलनी एक आवर्जून सांगितलं की मला सपोर्ट लागणार आहे प्रतीक्षाचा, आणि त्यानुसारच कार्यक्रमाचं आपण आज नियोजन केलंय. कारण उद्या आणि परवा राखी पौर्णिमेच्या यांनी प्रत्येकाचे कार्यक्रम आहे. सो वी आर क्रॉसिंग 100. मी आजचे मार्गदर्शक स्वप्नील बंब यांना विनंती करतो की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, इन्कम टॅक्स कसा वाचवावा, काय केलं तर आपल्याला वैयक्तिक आयुष्यात फायदा होईल आणि सरकारची पण फसवणूक होणार नाही, तर या विषयावर ते मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी उपस्थित मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी बकरी ईदच्या शुभेच्छा देतो आणि सर्व बंधू भगिनींना उद्याच्या 2 दिवसांनी येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि स्वप्नील सरांना विनंती करतो की त्यांनी 100चा आकडा क्रॉस झालाय, बॅटिंग चालू करायची. नमस्कार, नमस्ते एव्हरीवन. थँक्यू किरण सर फॉर द इंट्रोडक्शन. सो मित्रांनो, आज हे वेबिनार किरण सरांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांसाठी ऑर्गनाइज केलं रिगार्डिंग इन्कम टॅक्स ओल्ड वर्सेस न्यू टॅक्स रिजिम. जसं बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी 2020च्या अर्थसंकल्पामध्ये
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्सच्या सिस्टीम मध्ये बरेचसे बदल आणले, की याआधी आपण जे टॅक्सला हॅलो एकच मिनिट. आयोजकांमध्ये माझ्या बरोबरीने तेवढाच सिंहाचा वाटा अजय नंदनवार, वाडानगर, कोल्हापूर यांचा पण. थँक्यू 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 अजय सर. थँक्यू सर. सो टू कंटिन्यू, प्लीज कंटिन्यू सर, प्लीज. या निर्मला सीतारामन मॅमने जे बजेट प्रेझेंट केलं, अर्थसंकल्प, त्यामध्ये काही मेजर चेंजेस आणले गेले इन्कम टॅक्स मध्ये, की इन्कम टॅक्स कसा टॅक्सेशन होईल, काही डिडक्शन्स आपल्याला आधी अवेलेबल होते, काही असणार आहेत, काही नसणार आहेत, त्याबद्दलचं एक माहिती म्हणून हे एक आपण सेमिनार ऑर्गनाईज करत आहोत, की याच्यामध्ये मी नक्की गॅरंटी देतो की हे सेमिनार झाल्यानंतर टॅक्स कसा वाचवायचा आणि कुठली पद्धत नवी का जुनी कंटिन्यू करायची याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच क्लॅरिटी येईल. सो टू स्टार्ट विथ, या सेशन मध्ये आपण काही मुद्द्यांना, जे काही मुद्दे आज कव्हर करणार आहोत, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ओल्ड आणि न्यू रिजिम, की जुनी पद्धत काय होती, नवी पद्धत काय होती, त्यांच्यातले फरक, त्यांची तुलना, कंपॅरिझन, त्याचे फायदे तोटे, त्यानंतर चॅप्टर 6 डिडक्शन्स जे असतात की ते कुठले कुठले आहेत, त्याचा बेनिफिट कसा घेता येईल, आणि हे सगळं ऐकल्यानंतर कुठली पद्धत तुमच्यासाठी बेटर आहे, त्या कशी डिसाईड करावी, त्याच्यासाठीच्या स्टेप्स आणि काही क्वेश्चन्स, अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. कुठेही तुम्हाला काही डाऊट आला, तुम्ही चॅट मध्ये प्रश्न विचारू शकता, माझी टीम तिथेच ते आन्सर करायचा नक्की प्रयत्न करेल. अदरवाईज माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही शेअर करू आणि तुम्ही मला इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करू शकता. सो टू स्टार्ट विथ इन्कम टॅक्स ओल्ड अँड न्यू रिजिम, काय फरक झाला दोन्हीमध्ये, तर मेजर होता टॅक्स रेट मध्ये बदल केले गेले आणि काही डिडक्शन्स जे अगोदर अवेलेबल होते त्या काही डिस्कंटिन्यू केले गेले. बऱ्यापैकी आपल्याला माहिती असेल, जे कोणी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताय, की 10% टॅक्स रेट आहे, 20% आहे, मग LIC मध्ये पैसे गुंतवले की आपला टॅक्स वाचतो, मेडिक्लेम मध्ये केले की वाचतो, ही एक बेसिक आयडिया सगळ्यांना असते. आणि आज त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन आपण डिटेल पाहणार आहोत की नक्की आपलं इन्कम कसं कॅल्क्युलेट होतं आणि काही गोष्टींचं आपल्याला लक्ष ठेवायचं. तर बेसिक चेंज होता टॅक्स रेटचा, की जुने टॅक्स रेट काय, नवीन टॅक्स रेट काय. तुमच्या स्क्रीनवर एक चार्ट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्कम रेटला काय टॅक्स होते ते दिसतात. जसं अप टू 2.5 लाख टॅक्स जुन्या सिस्टम खाली नील होता, नवीन मध्येही तो नीलच असणार आहे. 2.5 लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. 2.5 ते 5 लाख असेल तर टॅक्स रेट 5% आहे, दोन्ही सिस्टम मध्ये, जुन्या आणि नव्या. इथे 2.5 ते 5 लाखावर जर तुम्ही 5%ने टॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो 12,500 होतो, 2.5 लाखावर 5%. आणि जर तुमचं करपात्र उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर 12,500चा टॅक्स मध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे इफेक्टिव्हली जर तुमचं इन्कम 5 लाखापर्यंत आहे तर जुनी किंवा नवी कुठल्याही टॅक्स सिस्टीम मध्ये तुम्हाला टॅक्स नील असणार आहे. जरी ते 5% दिला असला तरी परत 12,500ची सूट दिलेली आहे, त्यामुळे 5 लाखापर्यंत टॅक्स नील आहे. मेजर चेंज इथून पुढे झाला की 5 ते 7.5% अगोदर ओल्ड रेट मध्ये 20% टॅक्स होता. हॅलो, 5 ते 10 ला 20% टॅक्स होता. त्याला नवीन सिस्टीम मध्ये ब्रेक केलं गेलं. 5 ते 7.5 ला 10%, 7.5 ते 10 ला 15%. सो जिथे 5 ते 10 लाख डिरेक्टली मला 20% येत होता, त्याला 10 आणि 15 मध्ये ब्रेक केलं गेलं. त्यानंतर अबाउट 10 लॅक्स ओल्ड सिस्टीम मध्ये 30% टॅक्स होता. डिरेक्टली तुम्हाला 30% टॅक्स जाणार जर तुमचं करपात्र उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे. त्यालाही नवीन सिस्टीम मध्ये ब्रेक केलं गेलं. 10 ते 12.5 असेल तर 20%, 12.5 ते 15 लाख असेल तर 25% आणि 15 लाखाच्या वर असेल तर 30%, अशी त्याची विभागणी केली गेली. हा झाला टॅक्स रेट मधला चेंज. आता कुठले इन्कम कॅल्क्युलेशनच्या ज्या सिस्टीम्स होत्या की जे डिडक्शन्स काही अलाउड होतील, काही नाही होणार, त्याच्यामध्ये कसा चेंज झाला ते आपण पाहूया की तो डिफरन्स काय होता. हे काही डिडक्शन आहेत जे तुम्हाला जुन्या पद्धतीमध्ये ओल्ड रिजिम मध्ये अवेलेबल होते. त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन असेल, जर तुमचं सॅलरी इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, पगारातून तुमचं उत्पन्न असेल तर 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन तुम्हाला आजही अप्लिकेबल आहे. ते जुन्या सिस्टीम मध्येही होतं. त्यानंतर हाऊस रेंट अलावन्स असेल, हाऊसिंग लोन इंटरेस्ट असेल, एज्युकेशन लोनचं व्याज, हे डिडक्शन्स आपल्या हे एक्झम्पशन जुन्या सिस्टीम खाली अवेलेबल होते. नवीन याच्यामध्ये आपल्याला हे कुठलेही अवेलेबल असणार नाहीयेत. हे जुन्यामध्ये आपल्याला अवेलेबल होते. नवीन मध्ये आपल्याला असं कुठलंही डिडक्शन अवेलेबल नाहीये. सो इन्कम कॅल्क्युलेट म्हणजे टॅक्सेबल इन्कम, करपात्र उत्पन्न आपण ज्याला म्हणतो,
ते कॅल्क्युलेट करायच्या सिस्टीम मध्ये बदल झाला. अगोदर करपात्र उत्पन्न कॅल्क्युलेट करताना हे सगळे डिडक्शन्स तुम्हाला अलाउड होत होते, ते आता अलाउड होणार नाहीयेत आणि तुम्हाला त्याचं कुठलंही डिडक्शन मिळणार नाही. त्यानंतर काही डिडक्शन्स होते. सेक्शन 80C असेल, 80CCD असेल. 80C म्हणजे ज्याच्या अंडर तुम्ही LIC, हाऊसिंग लोन रिपेमेंट या सगळ्यांचं डिडक्शन घेतो. 80CCD इज कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड. हे सगळे सेक्शन्स आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे मी आता त्याला एक धावती भेट देतोय. मी डिटेलमध्ये तिथे जात नाहीये. तर ह्या सगळ्या सेक्शन्सच्या अंडर तुम्हाला काही डिडक्शन जुन्या पद्धतीमध्ये होते. नव्या पद्धतीमध्ये हे सगळे डिडक्शन्स डिस्कंटिन्यू केले गेले, हे अलाउड नाहीयेत नव्या पद्धतीमध्ये. हा एक मेजर फरक आहे. पहिला फरक आपण टॅक्स रेटचा पाहिला, नंतर एक्झम्पशन्स, आणि आता हे काही डिडक्शन्स की जे अगोदर होते आणि नव्या सिस्टीम मध्ये नसणार आहेत. काही असे एक्झम्पशन्स आहेत अंडर ओल्ड रिजिम की जसं ऍग्रिकल्चरल इन्कम, शेती उत्पन्न हे एक्झम्प्ट होतं. लाईफ इन्शुरन्सची तुमची LIC ची पॉलिसी असेल आणि ती मॅच्युअर झाली तर जे पैसे आपल्याला मिळतात ते करमुक्त होते. तर नवीन सिस्टीम मध्ये हे डिडक्शन्स सेम ठेवले गेलेत जे आहेत. ऍग्रिकल्चरल इन्कम, इन्कम फ्रॉम लाईफ इन्शुरन्स, स्टँडर्ड डिडक्शन ऑन रेंट. स्टँडर्ड डिडक्शन ऑन रेंट म्हणजे काय की ज्याला रेंट इन्कम आहे, ज्याला भाड्यामधून उत्पन्न मिळतं, त्यांना जर 100 रुपये रेंट मिळत असेल तर त्याच्यातलं 70 रुपयेच करपात्र धरलं जातं, 30 रुपयाची सूट दिली जाते. हे एक 30% स्टँडर्ड डिडक्शन गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेलं आहे. ते नवीन सिस्टीम मध्ये पण आहे आणि जुन्यामध्येही होतं. तर हे काही एक्झम्पशन आहेत जे दोन्ही सिस्टीम मध्ये आपल्याला अवेलेबल असणार आहेत. तर आपण पाहिलं की कुठले डिडक्शन्स असणार नाहीत, कुठले असणार आहेत आणि टॅक्स रेट मधले काही चेंजेस आहेत. तर याचं एक कंपॅरिझन पाहूयात एका उदाहरणाच्या मदतीने की कसा हा फरक पडणार आहे. हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण उदाहरणांमध्ये पाहू तेव्हा आपल्याला जास्त समजेल. सो जर आपलं अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे, माझं वार्षिक उत्पन्न जर समजा 7.5 लाख रुपये आहे, तर जुन्या आणि नव्या पद्धतीमध्ये मला काय फरक पडेल ते आपण पाहू. इथे जे आपण केस 1 घेतोय ती विदाउट एक्झम्पशन घेतोय. आपण इथे असं अज्युम करतोय, असं आपण मानतोय की मला कुठलेही एक्झम्पशन किंवा डिडक्शन्स ऍप्लिकेबल नाहीयेत, माझं कुठलंही इन्व्हेस्टमेंट नाहीये, त्यामुळे मला जुन्या पद्धतीमध्येही कुठलं डिडक्शन अवेलेबल नाहीये. तर अशा केसमध्ये तुमच्या टॅक्स रेटला, टॅक्स मध्ये काय फरक पडेल ते आपण पाहूया. तर जर 7.5 लाख रुपये माझं करपात्र टोटल उत्पन्न आहे, तर जुन्या पद्धतीमध्ये, आधी जुनी पद्धत पाहू, अप टू 2.5 लाख, 2.5 लाखापर्यंत मला टॅक्स नील होता. 2.5 लाख ते 5 लाख मला 5% 12% टॅक्स लागेल आणि 5 लाख ते 7.5 लाख मला 20% 50,000 लागेल. माझा टोटल टॅक्स होईल 62,500. त्याच्यावर सेस लागेल 4% जो गव्हर्नमेंटचा सेस आहे आणि माझा टोटल टॅक्स पेएबल होईल 65,000. हे जुन्या पद्धतीमध्ये. माझं इन्कम टोटल 7.5 लाख आहे, त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला, तो 65,000 झाला जेव्हा मला कुठलंही डिडक्शन्स ऍप्लिकेबल नाहीयेत. हेच मी जेव्हा नव्या पद्धतीने करतो, जिथे नवीन रेट आहेत 5%, 2.5 ते 5 लाख सेम इन्कम 5%, दोन्ही मध्ये तो टॅक्स रेट चेंज झालेला नाहीये, तर तिथे मला 12,500 मिळाले. 5 लाख ते 7.5 लाख नवीन सिस्टीम मध्ये तो टॅक्स 10% आहे, त्यामुळे मला 25,000 टॅक्स लागला आणि टोटल टॅक्स 37,500 प्लस सेस 39,000. सो जेव्हा माझे डिडक्शन्स कुठलेही नाहीयेत, माझी कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाहीये LIC, PPF, तेव्हा नव्या पद्धतीमध्ये माझा टॅक्स पेएबल आला 39,000 रुपये आणि जुन्या पद्धतीमध्ये तोच आला 65,000 रुपये. तर याच्यावरून एक बेसिक असं कन्क्लुजन निघू शकतं की जर तुमचे डिडक्शन्स नाही आहेत, कुठल्याही इन्व्हेस्टमेंट नाहीयेत, तर तुम्हाला ओल्ड न्यू रिजिम फायदेशीर ठरणार आहे. 7.5 लाखाचं जेव्हा आपण उदाहरण घेतलं तेव्हा 26,000 आपल्याला टॅक्स बेनिफिट झालेला दिसतो. पण एक नेक्स्ट केस आपण पाहूयात की जिथे मला माझं इन्कम 7.5 लाखच आहे, केस 2 आपण पाहतोय, बट डिडक्शन्स आपले एक जे आपले डिडक्शन्स आहेत ते काही मला ऍप्लिकेबल आहेत. तर ते डिडक्शन्स कसे आहेत आपण पाहूयात. माझं टोटल इन्कम 7.5 लाख, अंडर 80C मला 1.5 लाख डिडक्शन ऍप्लिकेबल आहे. सो व्हॉट इज 80C च्या अंडर काय येईल, LIC, PPF येईल. तर असं अज्युमिंग की माझ्या त्या इन्व्हेस्टमेंट आहेत आणि मला 1.5 लाख पूर्ण डिडक्शन मिळेल. त्यानंतर 80CCD नॅशनल पेन्शन स्कीम, तिथे मी 50,000 टाकले, मला त्याचं डिडक्शन मिळालं. मेडिक्लेम मध्ये मी 50,000 टाकले, मी माझा 25,000 प्रीमियम भरला, माझ्या आई वडिलांचा 25,000 भरला, तर मला तिथे 50,000चं डिडक्शन मिळतं. हे सेक्शन्स आपण डिटेल्ड पुढे नक्कीच पाहणार आहोत. सो इथे माझं टोटल डिडक्शन झालं 2.5 लाख रुपये. सो जेव्हा मी जुन्या पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट करतोय तेव्हा माझ्या
टोटल उत्पन्नामधून हे डिडक्शन्स मायनस होतील आणि माझं करपात्र उत्पन्न 5 लाखच असेल. हे 7.5 लाख मायनस हे डिडक्शन्स 2.5 लाख. सो जुन्या पद्धतीमध्ये जेव्हा मी टॅक्स कॅल्क्युलेट करणार, माझं करपात्र उत्पन्न हे फक्त 5 लाख रुपये आहे. आणि जेव्हा मी 5 लाखावर टॅक्स कॅल्क्युलेट करतो, पहिल्या 2.5 लाखावर मला तो निल आहे. 2.5 लाख ते 5 लाख तो 12,500 टॅक्स आहे. आणि जसं मी अगोदर सांगितलं, जर माझं करपात्र उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे, मला रिबेट आहे, सूट आहे 12,500 ची गव्हर्नमेंट कडून टॅक्स मध्ये, तर मला इफेक्टिव्हली टॅक्स पेएबल 0 येतो. जर माझं टोटल इन्कम, मी परत रिपीट करतो, ही एक केस, हा एक खूप महत्वाचा फरक आहे जो अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, की माझं टोटल इन्कम 7.5 लाख रुपये आहे. माझे डिडक्शन्स 1.5 लाख, एटीसी खाली पेन्शन स्कीम मध्ये 50,000, मेडिक्लेम मध्ये 50,000, असे 2.5 लाखाचे डिडक्शन आहेत. तर माझं करपात्र उत्पन्न झालं 5 लाख रुपये, टॅक्सेबल इन्कम झालं 5 लाख रुपये. आणि त्याचा जेव्हा मी ओल्ड रिजिम म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये टॅक्स कॅल्क्युलेट करतो, तर तो निल आला मला टॅक्स, कारण की मला 12,500चा रिबेट मिळाला. माझं इन्कम करपात्र उत्पन्न 5 लाखच राहिलं. तर माझा जुन्या पद्धतीमध्ये टॅक्स 0 आला. आता नव्या पद्धतीमध्ये टॅक्स कॅल्क्युलेट करू. जसं आपण पाहिलं, नव्या पद्धतीमध्ये आपल्याला कुठलेही डिडक्शन्स ऍप्लिकेबल नाहीयेत. जरी माझे इन्व्हेस्टमेंट असतील पीपीएफ मध्ये, एलआयसी मध्ये, पेन्शन स्कीम मध्ये, मला त्याचं कुठलंही डिडक्शन नव्या पद्धतीमध्ये मिळणार नाहीये. त्यामुळे माझं करपात्र उत्पन्न 7.5 लाखच राहणार आहे, जे माझं जुन्या पद्धतीमध्ये 5 लाख राहत होतं. त्यामुळे नव्या पद्धतीमध्ये माझं करपात्र उत्पन्न 7.5 लाखच राहील. पहिल्या 2.5 लाखावर 0 टॅक्स, 2.5 ते 5 लाखावर 5% टॅक्स, आणि 5 लाख ते 7.5 लाखावर 10%. तर असा तो टॅक्स 39,000 टोटल टॅक्स विथ सेस कॅल्क्युलेट झाला. तर जर माझे 7.5 लाख इन्कम असेल, मला डिडक्शन्स असतील, तर मला नव्या पद्धतीमध्ये 39,000 भरावा लागतो आणि जुन्या पद्धतीमध्ये 0 भरावा लागतो. तर हा महत्वाचा मुद्दा इथे मी परत अधोरेखित करतो, की तुमचे डिडक्शन्स असतील तर तुम्हाला कधीही जुनी पद्धतच जास्त फायदेशीर ठरणार आहे. केस टू केस नक्कीच आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावे लागतील, बट ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला जुनी पद्धत जास्त फायदेशीर ठरते, जेव्हा माझे एलआयसी मध्ये, पीपीएफ मध्ये, मेडिक्लेम मध्ये माझे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आणि 2.5 लाख जे मी गुंतवले, ही माझ्या फ्युचर साठीची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. एलआयसी चे पैसे मला मॅच्युरिटीहून मिळणार आहेत, मेडिक्लेमचा मला कुठे ना कुठे फायदा होणार आहे, पेन्शन स्कीमचे पैसे मला विथ रिटर्न्स मिळणार आहेत. तर जुन्या पद्धतीमध्ये मला टॅक्स तर नाहीच आला, पण माझ्या 2.5 लाख सुद्धा इन्व्हेस्ट झाले फॉर माय फ्युचर. माझ्या भविष्यासाठी 2.5 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले. तर हा एक महत्वाचा फरक, की तुमचे डिडक्शन्स असतील तर तुम्हाला जुनी पद्धत फायदेशीर ठरेल. एक अजून एक उदाहरण, एक अनालिसिस केलं की कसं नव्या आणि जुन्या स्कीम मध्ये फरक पडतो. तर जर तुम्ही पाहताल, तर मी वेगवेगळ्या इन्कम लेवलला अॅन्युअल इन्कम घेतले पहिल्या कॉलम मध्ये. जुन्या आणि नव्या पद्धतीने टॅक्स रेट कॅल्क्युलेट केला की काय फरक पडतो. तर जर तुम्ही पाहिलं, समजा आपण केस घेतली जेव्हा माझं इन्कम 2 कोटी आहे, तेव्हा मला जुन्या सिस्टीम मध्ये 58 लाख रुपये टॅक्स येतो, 58,12,500, आणि नव्या सिस्टीम मध्ये 57,37,500. माझा टॅक्स बचत होते 75,000 जेव्हा मी नवीन पद्धतीमध्ये टॅक्स भरेल. पण हे कॅल्क्युलेशन करताना, महत्वाचा मुद्दा, हे कॅल्क्युलेशन करताना मी जुन्या पद्धतीमध्ये कुठलेही डिडक्शन नाहीयेत असं अज्युम केलंय, की मला कुठलंही डिडक्शन ऍप्लिकेबल नाहीये. त्यामुळे जर मॅक्झिमम डिडक्शन तुम्ही पाहिलं, जेव्हा कुठली डिडक्शन नाहीयेत, जे मॅक्सिमम सेव्हिंग तुमची होईल नव्या पद्धतीमध्ये जाऊन, ती फक्त 75,000 रुपये होईल. कुठलंही घ्या. शेवटची केस आपण घेतली 5.5 कोटी इन्कम. जेव्हा 5.5 कोटी आपलं इन्कम आहे, तेव्हा जो माझा टॅक्सचा फरक आहे जुन्या आणि नव्या पद्धतीमध्ये, माझी बचत फक्त 75,000 होते. आणि तेही जर माझे डिडक्शन्स असतील, जर मी 1.5 लाख एटीसीचा स्लॅब युटिलाइज केलाय, मी मेडिक्लेम मध्ये पैसे टाकलेत, तर ती 75,000ही सेव्हिंग होणार नाही. त्यामुळे नव्या पद्धतीमध्ये ज्यांचे बिलकुलच डिडक्शन नाहीत, अशीच लोक फक्त तिथे फायदेशीर ठरणार आहेत. ज्यांचे नॉमिनल सुद्धा डिडक्शन्स आहेत, त्यांना जुनी पद्धतच फायदेशीर ठरणार आहे. आता जेव्हा नवीन पद्धत आणली गेली, जर तुम्ही म्हणताल की जर मग ज्यांचे डिडक्शन आहेत त्यांच्यासाठी जुनीच पद्धत फायदेशीर ठरते, तर नवीन पद्धत आणायचं कारण काय? तर नक्कीच नवीन पद्धतीचे काही फायदे तोटे आहेत, जुन्या पद्धतीचे आहेत. आपण दोन्हींचे एक फायदे तोटे पाहूयात, की त्यामुळे एक डिटेल तुम्हाला आयडिया येईल की नक्की कुठली स्कीम आपल्याला बेनिफिशियल ठरेल. नक्कीच हा डिसिजन व्यक्ती केंद्रित असणार आहे, पर्सन टू पर्सन, म्हणजे व्यक्ती टू व्यक्ती तो डिफर होणार आहे, की ज्याची त्याची ती एक
विचार करण्याची एक क्षमता असते की मला सेव्हिंग करायची आहे तर मला इन्व्हेस्टमेंट करायच्यात. कोणी अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असतो की मला नाही, मला आता टॅक्स वाचवायचा आहे. तर त्या दृष्टीने या स्कीम्सचे फायदे तोटे ठरतात ते आपण थोडे पाहूयात. सो नवीन पद्धतीमध्ये जर आपण पहिल्यांदा पाहिलं की नवीन पद्धतीचे फायदे, तर पहिला फायदा होता रेड्यूस टॅक्स रेट आणि कंप्लायन्स. टॅक्स रेट कमी झाले जसं आपण पाहिलं. जिथे अगोदर मला 20 लागत होतं तिथे मला आता 10% लागतोय. आणि कंप्लायन्स पण कमी होणार कारण की मी कुठलं डिडक्शनच घेत नाहीये ना, मी LIC घेतोय ना मी मेडिक्लेमचं डिडक्शन घेतोय. तर मला उद्या कुठली कागदपत्र सांभाळायची नाहीयेत, कुठली कागदपत्र नोटीस आल्यावर प्रोड्यूस करायची नाहीयेत. तर हा नव्या पद्धतीचा आपल्याला फायदा होता. त्यानंतर जे जुन्या पद्धतीमध्ये इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स होते, LIC असेल किंवा PPF असेल, तिथे पैसा काही काळासाठी तुम्हाला लॉक इन ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही काढू शकत नाही तो पैसा, ठराविक काळासाठी तिथे अडकतो. तर ते काही इन्व्हेस्टर्स जे आहेत ते तसं प्रेफर करत नाहीत. त्यांना लिक्विडिटी हवी असते. पैसा ब्लॉक झालेला ज्या लोकांना चालत नाही, मग त्यांच्यासाठी ही नवी स्कीम बेटर आहे. कारण की त्यांना अशा स्कीम्स मध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाही. ते कुठेही त्यांच्या मर्जीप्रमाणे इन्व्हेस्ट करू शकतात आणि नवीन पद्धतीचा फायदा घेऊ शकतात. इन्क्रीज लिक्विडिटी इन द हँड्स ऑफ टॅक्स पेअर. जेव्हा मला कुठलाही बेनिफिट नाहीये LIC मध्ये इन्व्हेस्ट करून किंवा मेडिक्लेम मध्ये इन्व्हेस्ट करून आणि मी त्या पॉलिसी घेणार नाही, तर तो ऍडिशनल पैसा माझ्या हातात खेळणार आहे. टॅक्स पेअरच्या करदात्याच्या हातात तो ऍडिशनल पैसा असणार आहे की मला कुठेही इन्व्हेस्ट करायचा नाहीये. तर नक्कीच तो पैसा कुठे ना कुठे त्याच्याकडून खर्च होईल. आणि एक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा एक मुद्दा घेतला गेला की जेव्हा लोकांच्या हातात खर्च करण्याची शक्ती असेल, जेव्हा त्यांच्या हातात तो पैसा असेल, तर तो नक्कीच कुठे ना कुठे खर्च होईल. आणि जेव्हा पैसा सर्क्युलेट होईल, तेव्हा तो मार्केटमध्ये फिरेल, तेव्हाच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळे हे डिडक्शन्स डिसअलाउड केले गेले नवीन पद्धतीमध्ये आणि लोकांच्या हातात जास्त खरेदी करण्याची शक्ती दिली गेली. फ्लेक्झिबिलिटी ऑफ कस्टमायझिंग द इन्व्हेस्टमेंट चॉईस, की जसं मी अगोदरही सांगितलं, आता मी माझ्या मर्जीप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मला PPF मध्येच पैसे टाकायचे, त्याचं मला कंपल्शन नाहीये कारण की मला टाकून कुठलाही टॅक्स बेनिफिट नाहीये आता नवीन पद्धतीमध्ये. त्यामुळे मी माझ्या मर्जीप्रमाणे इन्व्हेस्ट करू शकतो. याचे तोटे काय आहेत? तर तुम्हाला सेव्हरल टॅक्स डिडक्शन्स, बरेचसे टॅक्स डिडक्शन तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीयेत. जसे आपण पाहिले, ते कुठलेही डिडक्शन्स तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीयेत. तुमचं हाऊसिंग लोन चालू असेल तर त्याचा तुम्हाला कुठलाही बेनिफिट होणार नाही नवीन पद्धतीमध्ये. सेव्हिंग कल्चर डिमोटिवेट होईल. आपली भारतीय संस्कृती जी आहे किंवा आपण एक जी आपली इंडियन कल्चर ज्याला म्हणू, की ते बचत सेव्हिंग कल्चरला प्रमोट करतं, की बचतीला आपण प्राधान्य देणारी लोक आहोत. आपण जे कमवतो त्याचा मेजर पोर्शन, एक खूप मोठा वाटा आपण बचत करतो. तर त्यामुळे ही जी स्कीम आहे ती त्या कल्चरला, त्या संस्कृतीला डिमोटिवेट करते. जर आता आपण उदाहरण घ्यायचं झालं की कोविड-19च्या आपण सगळे फेस करतोय त्या संकटाला, आणि बऱ्याचशा लोकांचे धंदे ठप्प झाले, बिझनेसेस कंटिन्यू होत नाहीयेत. जे सॅलरीड आहेत त्यांना सॅलरी वेळच्या वेळी मिळत नाहीयेत किंवा कट होऊन मिळतात आहेत. अशा वेळी ज्यांच्या सेव्हिंग, ज्यांच्या बचती होत्या, एक पैसा साईडला काढून ठेवला होता, सेव्हिंग होती, अशा लोकांना त्याची खूप हेल्प झाली आज, की LICच्या निमित्ताने किंवा PPFच्या निमित्ताने, PFच्या निमित्ताने ते पैसे साईडला पडले होते आणि आज संकटाच्या काळात ते पैसे कामाला आले. त्यामुळे तो खूप मोठा बेनिफिट जुन्या स्कीम मध्ये होता, की टॅक्स बेनिफिटच्या उद्देशाने का होईना लोक इन्व्हेस्ट करत होती आणि त्याचा फायदा त्यांना सेव्हिंग कल्चर अशा संकटाच्या काळात होत होता. पण नव्या पद्धतीमध्ये जर मला कुठले डिडक्शनच नाहीयेत, तर सेव्हिंग करण्याची लोकांची इच्छा कमी होईल. आणि इन्क्रीज इन नॉन एसेन्शियल स्पेंडिंग, नक्कीच जर जेव्हा माझ्या हातात पैसा आहे आणि तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचा नाहीये, तर तो गरज नसलेल्या ठिकाणी खर्च होण्याची भीती आहे. आणि तो ह्या नव्या स्कीमचा, नव्या पद्धतीचा तोटा म्हणता येईल. जर जुन्या पद्धतीचे फायदे तोटे पाहिजे झाले, तर जुन्या पद्धतीमध्ये पहिला सेव्हिंग, बचतीला ते प्रमोट करत होतं. जसं आपण बोललो, लोक बचत करत होती, टॅक्स वाचवायच्या उद्देशाने का होईना इन्व्हेस्टमेंट होत होते आणि त्यामुळे पैसा साईडला पडत होता. प्रोव्हिजन, एक भविष्याची सिक्युरिटी येत होती, भविष्यासाठी लोक पैसा साईडला ठेवत होती. टॅक्स बचत तर होतच होती, या सगळ्यांमुळे टॅक्सला आपल्याला भरपूर सेव्हिंग होत होती. आणि मॅच्युरिटी बेनिफिट जे होते त्या एक्झम्प्ट होत्या, त्याला ट्रिपल E मॉडेल म्हणतात. एक्झम्प्ट. तर हे काय मॉडेल आहे मी सांगतो, की आता जर आपण LICच एक्झाम्पल घ्यायचं झालं, की जेव्हा आपण LIC मध्ये प्रीमियम भरतो, इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचं आपल्याला डिडक्शन मिळतं.
त्यानंतर त्याच्यावर जे काही आपल्याला इन्कम मिळतं ते सुद्धा टॅक्स फ्री असतं. आणि जेव्हा तो पैसा आपल्याला मिळतो, मॅच्युरिटी जेव्हा मिळते, म्हणजे जेव्हा LIC पॉलिसी तुमची मॅच्युअर होते आणि वन टाइम आपल्याला LIC चे फंड्स मिळतात, ते सुद्धा आपले टॅक्स फ्री असतात. त्यामुळे तिन्ही तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हाही तुम्हाला बेनिफिट मिळतो आणि जेव्हा पैसे मिळतात तेव्हाही ते टॅक्स फ्री असतात. असा डबल बेनिफिट आपल्याला या जुन्या पद्धतीमध्ये अवेलेबल आहे. जुनी पद्धत जी आपल्याला आताही आपण कंटिन्यू करू शकतो. अँड अवेलेबिलिटी ऑफ फंड्स टू गव्हर्नमेंट फॉर डेव्हलपमेंट. जेव्हा LIC मध्ये आपण पैसे टाकतो किंवा या वेगवेगळ्या पेन्शन फंड मध्ये, गव्हर्नमेंटच्या फंडांमध्ये आपण पैसे टाकतो, हा सगळा पैसा देशाच्या प्रगतीसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जे काही गरजेयोग्य सगळ्या आपल्याला योजना आहेत त्याच्यासाठी तो खर्च केला जातो. आणि त्यामुळे आपली आपली प्रगती होते, आपल्या कुटुंबाची, समाजाची, देशाची, सगळ्यांचा तो बेनिफिट होतो. त्यामुळे ह्या स्कीमचा हा एक खूप चांगला पॉइंट होता की गव्हर्नमेंटला खूप सारा फंड्स मिळत होता डेव्हलपमेंटसाठी. तर तो नव्या सिस्टीम मध्ये गेल्यास मी तोटा म्हणेल की तो मिळणार नाही. त्यानंतर जे तोटे जुन्या स्कीमचे आहेत, एकच तोटा म्हणता येईल माझ्या साईड, मी त्याला एक तोटाही म्हणणार नाही खरं तर, की लॉक इन पिरियड फॉर इन्व्हेस्टमेंट. की PPF आहे तर 15 वर्ष तुमचे पैसे ब्लॉक होतात. तुम्ही इक्विटी लिंक म्युच्युअल फंडांमध्ये पैसे टाकताय, 3 वर्ष तुमचे पैसे ब्लॉक होतात. प्रोव्हिडंट फंड असेल 5 वर्ष PF मध्ये पैसे ब्लॉक होतात. हे पैसे ब्लॉक होतात, हा एकच याचा तोटा आहे. त्यालाही मी तोटा म्हणत नाही, कारण की सिंपल एक्झाम्पल आहे. आपण आंब्याचं झाड लावतो तर आपल्याला पहिल्याच वर्षी आंबे मिळत नाहीत, त्याला एक थोडा कालावधी द्यावा लागतो, थोडा टाइम द्यावा लागतो त्याचे रिटर्न्स घ्यायला. तसं या इन्व्हेस्टमेंटचं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, थोडासा टाइम द्या, त्याचे चांगले रिटर्न आपल्याला मिळतात. तर हे जुन्या आणि नव्या पद्धतीचे फायदे तोटे मी तुमच्या समोर मांडले की काय एक्झॅक्टली आपल्याला त्याच्यातून फरक पडतो. जेव्हा आपण जुनी आणि नवी पद्धत पाहिली तर त्याच्यामध्ये मेजर एक फरक आपण पाहिला होता की डिडक्शन्स. काही डिडक्शन्स आपल्याला नव्या पद्धतीमध्ये अवेलेबल नसणार आहेत आणि जे जुन्यामध्ये होते. तर असे कुठले होते त्याच्यावर डिटेलमध्ये जाण्याचा उद्देश हा की माझा असा अनुभव आहे की बऱ्याचशा लोकांच्या ह्या डिडक्शन्स, ह्या इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहेत. फक्त माहिती नसल्यामुळे की अरे हे पण इन्कम टॅक्ससाठी फायदेशीर आहे, मी तिथे त्याचा बेनिफिट घेऊ शकतो, अनअवेअरनेसमुळे किंवा माहिती नसल्यामुळे लोकांचं नुकसान होत होतं. तर ते कुठले डिडक्शन्स आहेत की ज्याचा आपल्याला फायदा होतो त्याच्यावर आपण एक नजर मारूयात. सगळ्यात महत्वाचं आणि फेमस सेक्शन जे बरंच सगळ्यांना माहिती असतं, सेक्शन 80C, की ज्याच्या अंडर मॅक्सिमम लिमिट 1.5 लाखाची आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो, ते मी इथे पॉइंट आउट केलेले आहेत. LIC फेमस आहे, PPF आहे, स्कूल फीज ऑफ चिल्ड्रन आहे, हाऊसिंग लोन रिपेमेंट असेल, एक मुलांच्या शाळेच्या फीचाही आपल्याला बेनिफिट मिळतो. पण त्याच्यामध्ये गैरसमज आहे, तो मी दूर करू इच्छितो. समजा जर 10,000 रुपये तुम्ही शाळेची फी भरली तर आपल्याला फी रिसिट मिळते. तुम्ही सगळे आपल्या घरातल्या फीच्या रिसिट्स पाहू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहताल तर जी आपण फी भरतो ती टोटली ही शैक्षणिक किंवा ट्युशन फी नसते. ते वेगवेगळ्या हेड खाली पैसे घेतात की डेव्हलपमेंट फंड असेल, बिल्डिंग फंड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, अशा वेगवेगळ्या फंड खाली तो पैसा घेतला जातो. त्याच्यातली जी ट्युशन फी असते फक्त त्याचंच डिडक्शन इन्कम टॅक्स साठी आहे. त्यामुळे इथून पुढे जेव्हाही तुम्ही ट्युशन फीचं डिडक्शन साठी पावत्या देताय तेव्हा त्या गोष्टीचं प्लीज लक्ष ठेवा की पूर्ण फी भरलेला आपल्याला डिडक्शन नाहीये, तर ट्युशन फीचंच फक्त आपल्याला त्याच्यामध्ये डिडक्शन आहे. आता जे काही महत्वाचे 80C सेक्शनच्या अंडर आहेत की जे ऑप्शन आपल्याला आहेत ते आपण पाहूयात, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून आयडिया येईल की आपण कुठल्या ऑप्शन मध्ये जाऊ शकतो. तर रिपेमेंट ऑफ हाऊसिंग लोन हा पहिला ऑप्शन आहे. हाऊसिंग जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो तेव्हा बरेचपैकी लोक कर्ज काढतात, हाऊसिंग लोन, गृह कर्ज काढतात. तर त्याचा आपल्याला इन्कम टॅक्सला कसा बेनिफिट आहे, तर जो आपला EMI असतो, जी मंथली अमाऊंट आपण भरतो, त्याच्यामध्ये 2 कंपोनंट असतात, एक मुद्दल असते आणि एक व्याज असतं. त्याची जी मुद्दल आपण भरतो त्याचंही आपल्याला डिडक्शन आहे अप टू 1.5 लाख एका वर्षामध्ये. आणि जे व्याज भरतो त्याचं अप टू 2 लाख डिडक्शन आहे. म्हणजे फक्त हाऊसिंग लोन मधून आपण 3.5 लाखाचा बेनिफिट घेऊ शकतो आणि बराचसा टॅक्स वाचू शकतो. जे व्याज आहे तुमचं, जे काही तुमचा हप्ता असेल त्याच्यामध्ये तुमचं जे व्याज असेल ते अप टू 2 लाख, म्हणजे 2 लाखापर्यंत तुमचं इन्कम माफ होईल. ही अशी एक गव्हर्नमेंट कडून आपल्याला फॅसिलिटी आहे. त्याचा नक्की बेनिफिट घेतलाच पाहिजे, कारण की याच्यामुळे मेजर टॅक्स सेव्हिंग होते. आणि जी मुद्दल आहे त्याचा सेक्शन 80C च्या अंडर आपल्याला 1.5 लाखाच्या स्लॅब मध्ये बेनिफिट घेता येतो. त्यानंतर पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे, PPF ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर 15 वर्षाचं लॉक इन आहे.
7 वर्षानंतर काही ठराविक कारणांसाठी आपण पैसे काढू शकतो, पण एक 15 वर्षाचं लॉक इन आहे. त्याच्यावर 7.1 जो आता त्याचा करंट इंटरेस्ट रेट आहे तो 7.1 आहे आणि हा टॅक्स फ्री आहे इंटरेस्ट पीपीएफचा. जेव्हा आपण पाहतोय की कोविडमुळे सगळं इकॉनॉमी डिस्टर्ब होतीये, अशा डिस्टर्ब अर्थव्यवस्थेमध्ये हे व्याज कमी कमी होत जातात. हा 3 महिन्याआधी हे व्याज 7.9% होतं जेव्हा लास्ट रिवाइज केलं गेलं, आणि आता ते 7.1 आहे आणि भीती आहे की ते अजूनही खाली जाऊ शकतं. मी तुम्हाला जे ऑप्शन्स देतोय त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही देतोय, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्याच्यातला आपल्याला कुठला बेस्ट ऑप्शन चॉईस करायचा आहे. तर 1.5 लाख याच्यामध्ये मॅक्सिमम आपण एका वर्षात पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपये टाकू शकतो. 15 वर्षासाठी लॉक इन असेल आणि 7.1% आपल्याला व्याज मिळेल. त्यानंतर आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, NSC, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ज्याला म्हणलं जातं. त्याच्यामध्ये 5 वर्षासाठी लॉक इन आहे, म्हणजे 5 वर्ष आपण टाकलेले पैसे काढू शकत नाही. त्याच्यावर 6.8% आसपास व्याज मिळतं, ते व्याजही टॅक्सेबल आहे. आपण एफडी करू शकतो 5 वर्षासाठी, नॉर्मल एफडी नाही. जर 5 वर्षासाठी एफडी केली तुम्ही तर त्याचा इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट आहे. त्याच्या खालच्या पिरियडची एफडी असेल तर इन्कम टॅक्सला बेनिफिट नाहीये. एफडी रेट्सही कोविडमुळे, करोनाच्या काळामध्ये जे अर्थव्यवस्थेला नुकसान झालंय त्यामुळे तेही खूप खाली गेले आहेत. 5 ते 6% रेंजमध्ये वार्षिक एफडीचे रेट आहेत आणि तेही टॅक्सेबल, त्याचं जे व्याज येतं ते आपल्याला टॅक्सेबल आहे, करपात्र आहे. त्यानंतर आहेत इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, की जे म्युच्युअल फंड असतात की इक्विटी लिंक, की जिथे तुम्ही आपण मंथली पैसे टाकले किंवा एकदम जरी टाकले वर्षातून तरी त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतो. त्याच्यामध्ये लॉक इन आहे 3 वर्षाचं. 3 वर्ष तुम्ही टाकलेले पैसे काढू शकत नाही. याच्यामध्ये हे जे गेन असतात याच्यावर जो आपल्याला परतावा मिळतो, जे रिटर्न मिळतो, तो मार्केट लिंक्ड आहे. म्हणजे शेअर मार्केट जसं खालीवर होईल तसं आपले रिटर्न्स खालीवर होतात. आणि जेव्हा आता शेअर मार्केट एवढं खालीवर होते, अप अँड डाऊन होते, की अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत नसते तेव्हा शेअर मार्केट्स खालीवर होतात. त्याच्यामध्ये आपले रिटर्नही मार खाऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात. या एका मुद्द्याचा प्लीज तुम्ही विचार करावा. आणि त्याच्यावर जे म्युच्युअल फंड विकल्यानंतर जो कॅपिटल गेन होतो तोही टॅक्सेबल आहे. त्यानंतर आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, LIC. मेजॉरिटी ऑफ अस इन्व्हेस्ट इन LIC. हा ऑप्शन जास्त बेटर आहे मी असं म्हणेल, बिकॉज याच्या मॅच्युरिटी प्रोसिड्स, जो आपल्याला पैसा मिळतो मॅच्युरिटीला, तो टॅक्स फ्री आहे. हाच एक ऑप्शन सेक्शन 80C मध्ये असा आहे की ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सॉव्हरेन गॅरंटी आहे, ज्याला सार्वभौम हमी म्हणतो, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी आहे, जी काही आपली सम एश्योर्ड असेल पॉलिसीची, ती आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गॅरंटी देते की ते आपलं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण की जेव्हा आपण आज पाहतो, आज आपण एफडीज मध्ये पैसे टाकतो बँकांच्या, कोऑपरेटिव्ह असतील, नॅशनलाइज असतील, मेजॉरिटी कोऑपरेटिव्ह, आणि जेव्हा आपण पाहतोय की त्या बँका डिस्टर्ब होतात, बँका बंद होतात, गैरव्यवहार होतात, तेव्हा आपल्या एफडी ला कुठलंही रिस्क कव्हर तिथे नसतं. काही बँकांच्या एफडी ला इन्शुरन्स कव्हर आहेत, पण ते 1 लाखापर्यंत किंवा मॅक्सिमम काही बँकांचे 5 लाखापर्यंत आहेत. म्हणजे आपल्या हक्काच्या एफडी सुद्धा आपल्याला परत मिळत नाहीत किंवा ते पैसे मिळवण्यासाठी आपल्याला त्रास करावा लागतो. तर LIC मध्ये तो बेनिफिट आहे की ती गॅरंटी भारत सरकारची त्याला गॅरंटी, आणि त्याचा आपण तिथे बेनिफिट घेऊ शकतो. याचा अजून एक फायदा की इझी लिक्विडेशन आहे, की जेव्हा आपण प्रीमियम भरतो आणि तुम्हाला एक 8-10 वर्ष तुम्ही प्रीमियम भरलेत आणि अचानक पैशाची गरज आली, तर तुम्ही LICचं लोनही घेऊ शकता, जे खूप कमी व्याज दरात, बँकेपेक्षाही कमी व्याज दरात आणि इझिली मिळतं. खूप कमी प्रोसेस आहे त्याच्यासाठी. याचं एक एक्झाम्पल जर पर्सनली मला द्यायचं झालं तर लास्ट इयर मी ऑफिस परचेस केलं आणि त्यावेळी काही फंड्सची जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या काही पॉलिसीज होत्या, त्याच्यावर मला खूप इझिली लोन मिळाला आणि 3 to 4 days मध्ये माझ्या बँकेमध्ये पैसे होते, खूप कमी व्याज दराचे आणि खूप कमी त्रासामध्ये. नॉर्मली बँक लोन किती वेळ लागतो हे ज्यांनी बँक लोन केले बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. तर अशा वेळेस LIC हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत ते प्रत्येकाच्या गरजेनुसार किंवा प्रत्येकाच्या ताकदीनुसार आहेत, की माझी जी चॉईस आहे की मला एवढेच इन्व्हेस्ट करायचे, तर त्या हिशोबाने आपल्याला ते प्लॅन्स देतात. तर हा आपल्याला LICचा मोठा बेनिफिट आहे. तर नक्कीच तुम्ही हे जे 5-6 ऑप्शन 80C मध्ये आपल्याला आहेत, त्याचे तुमच्या हिशोबाने जे काही बेस्ट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं आणि टॅक्स सेव्हिंग करावी याची रिक्वेस्ट मी करेल. त्यानंतर सेक्शन 80CCC आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड आहे. काही ठराविक गव्हर्नमेंटचे पेन्शन फंड असतात, त्याच्यामध्ये जर आपण पैसे टाकले तर त्याचंही आपल्याला डिडक्शन मिळतं.
80CCD1 जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेन्शन फंड आहेत, पेन्शन स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पैसे टाकले तर त्याचं आपल्याला डिडक्शन मिळेल. जे हे 2 सेक्शन आहेत 80CCC आणि 80CCD1 प्लस जे आपण अगोदर पाहिलं, ह्या सगळ्या ऑप्शन मध्ये मिळून तुम्हाला मॅक्सिमम 1.5 लाखाचंच डिडक्शन अवेलेबल आहे. त्यामुळे ओव्हरऑल लिमिट अबव 3 सेक्शन 1,50,000 पर annum मी मेन्शनही केलंय. सो तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायचे आहेत की तुम्ही 1.5 लाखाचा बेनिफिट घेताल. त्यानंतर ऍडिशनल डिडक्शन्स की हे 1.5 लाख तर आहेच, या 1.5 लाखामध्ये आपल्याला जवळजवळ 8-10 ऑप्शन्स चांगले चांगले आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. हे सोडून आपल्याकडे कुठले ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण अजून टॅक्स बचत करू शकतो ते आपण पाहू. 80CCD1B आहे की ज्याच्यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम, त्याला जर आपण डिडक्शन दिलं तर 50,000पर्यंतचं डिडक्शन आपल्याला ऍडिशनल मिळेल 1.5 लाखाच्या वर. म्हणजे 1.5 लाख 80C च्या अंडर आणि 50,000 असं 2 लाखाचं डिडक्शन मिळेल पेन्शन, नॅशनल पेन्शन स्कीमचं. याचे रिटर्न्स थोडेसे चेंज होत राहतात, फिक्स्ड रिटर्न नाहीये आणि याच्यावर येणारं रिटर्न टॅक्सेबल आहे, पण हे 50,000चं ऍडिशनल डिडक्शन आहे. त्यानंतर 80CCD2 डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन स्कीम बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, की जर हे सॅलरीड लोकांसाठी आहे की तुम्ही जिथे काम करताय तुमच्या एम्प्लॉयरने, म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही काम करताय त्याने तुमच्यासाठी जर पेन्शन फंडला कॉन्ट्रीब्युट केलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तर त्याचं डिडक्शनही आपल्याला मिळेल, ते ऍडिशनल आहे. त्यानंतर आहे 80D हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम, मेडिक्लेम ज्याला म्हणतो, आणि जो ज्याच्यासाठी मी स्पेसिफिकली सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की टॅक्स बेनिफिट नक्की आहे, मेडिक्लेम काढल्यानंतर 100% टॅक्स बेनिफिट आहे. पण आज करोनाच्या काळात मेडिक्लेमची गरज खूप उभरून आली आणि सगळ्यांना माझी रिक्वेस्ट असेल की प्लीज आपल्या फॅमिलीचे मेडिक्लेम काढून घ्या. हॉस्पिटल बिल्स जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत अशा वेळी मेडिक्लेम खूप मदत करतं. आणि मेडिक्लेम मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या वाईफचा आणि मुलांचा, म्हणजे तुमच्या कोअर फॅमिलीचा मेडिक्लेम काढता, त्याचा 25,000पर्यंतचा प्रीमियम आपल्याला डिडक्टेबल आहे. म्हणजे प्रीमियम साठी जर अॅन्युअल वार्षिक 25,000 प्रीमियम भरताय तर तो तुमच्या इन्कम मधून तुम्हाला डिडक्शन मिळेल, टॅक्स बचत होईल. जर आपण आपल्या आई वडिलांचा 25,000 जर आपण भरतोय मेडिक्लेम, तर आपल्याला ऍडिशनल डिडक्शन 25,000च आहे. म्हणजे स्वतःच्या फॅमिलीचं 25,000 आणि आई वडिलांचा मेडिक्लेम वेगळा भरला त्याचे 25, असं मॅक्सिमम 50,000 डिडक्शन या सेक्शनच्या अंडर आपण घेऊ शकतो. अजून ऍडिशनल डिडक्शन याच्यामध्ये असं घेता येईल की जर तुमचे आई वडील ज्यांचा तुम्ही मेडिक्लेम भरताय ते जर सिनियर सिटीजन असतील, त्यांचं वय 60च्या वर असेल आणि त्यांचा तुम्ही मेडिक्लेम भरलात, तर तिथे मॅक्सिमम डिडक्शन 50,000 आहे. म्हणजे त्यांचे 50 आणि आपले स्वतःच्या फॅमिलीचे 25, असं 75,000पर्यंत या सेक्शन खाली डिडक्शन मिळू शकतं. खूप बेनिफिशियल सेक्शन, नक्की याचा फायदा घ्यावा. आणि टॅक्स, जसं मी सांगितलं, टॅक्स बेनिफिट प्लस आपल्या भविष्याची सिक्युरिटी, की काही अशा इमर्जन्सी आल्या तर तिथे आपल्याला खूप पैशाची सेव्हिंग याच्यामुळे होऊ शकते. तर नक्की ऑप्शनला जावं. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हायलाइट करायचा आहे की बरीचशी लोक रिअलाइज करत नाहीत, मेडिक्लेम काढतात आणि कॅश मध्ये प्रीमियम देतात. कॅश मध्ये जर तुम्ही प्रीमियम पे केला तर त्याचं डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही. कंपल्सरी तुम्हाला चेक किंवा बँक ट्रान्सफर, एनईएफटी, आरटीजीएस किंवा ऑनलाईन असेल त्याच्या थ्रूच मेडिक्लेम भरायचा. जर तुम्ही मेडिक्लेम डिरेक्टली कॅश मध्ये पे केला तर मेडिक्लेम भरूनही तुम्हाला डिडक्शन मिळणार नाही. त्यामुळे प्लीज त्याची काळजी घ्या, चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफरनेच मेडिक्लेम पे करा. त्यानंतरचं सेक्शन आहे 80DD मेडिकल ट्रीटमेंट ऑफ डिपेंडंट, म्हणजे तुमच्यावर कुणीतरी डिपेंडंट आहे फॅमिलीमध्ये, जी तुमची कोर फॅमिली आहे आणि त्यांना काहीतरी डिसॅबिलिटी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की शारीरिक काही अपंगत्व आहे आणि त्याच्या जर असं कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठीचा 75,000पर्यंतचा खर्च तुम्हाला वार्षिक मिळू शकतो डिडक्शन म्हणून. तर अशा याचाही फायदा घ्यावा. बऱ्याचदा हे सेक्शन्स लोकांना माहिती नसतात, तर याचा प्लीज बेनिफिट घ्यावा. त्यानंतर 80DDB आहे की काही ठराविक आजारांचं त्यांनी एक लिस्ट दिली आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सर असेल किंवा युरोलॉजीशी रिलेटेड काही आजार असतील, तर त्याच्यामध्ये जर तुमच्या त्या ट्रीटमेंटवर काही खर्च झाला तुमच्या फॅमिली मेंबरसाठी तर 40,000पर्यंत त्याचा आपल्याला डिडक्शन मिळेल इन्कम मधून. त्यानंतर आहे सेक्शन 80E एज्युकेशन लोन साठी जे आपण व्याज भरतो, म्हणजे शैक्षणिक कर्ज. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेताय फॅमिलीमध्ये कुणासाठी आणि ते उच्च शिक्षणासाठी असलं पाहिजे, ही एक कंडिशन आहे.
ते भारताबाहेरही असू शकतं किंवा भारतातही असू शकतं. असं जर तुम्ही कर्ज घेतलंय तर त्याच्या व्याजाचं तुम्हाला डिडक्शन मिळेल. तुमच्या इन्कम मधून ते व्याज तुम्ही लेस करू शकता. याच्यामध्ये कुठलीही लिमिट नाहीये. त्यामुळे जर तुम्ही कितीही मोठं कर्ज घेतलं शैक्षणिकसाठी तर त्याच्या सगळ्या व्याजाचं डिडक्शन तुम्हाला मिळेल. याचा फायदा घ्यावा. मॅक्सिमम 8 इयर्स साठी हे डिडक्शन आपल्याला मिळतं. 80G डोनेशन टू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन किंवा ट्रस्ट असतील. आपण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे. आपण एक सोशल जेव्हा आपण एक समाजात वावरतो तेव्हा आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आणि या भावनेतून आपण सगळेच कुठे ना कुठे डोनेशन्स करत असतो. तर अशा काही ठराविक ट्रस्टला किंवा फंड्सला तुम्ही डोनेशन केलं जे इन्कम टॅक्स कडे रजिस्टर्ड आहेत, तर त्या डोनेशन जी देणगी आपण देतो ती सुद्धा आपल्या इन्कम मधून आपण लेस करून टॅक्सची बचत करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफाईड ट्रस्ट आहेत जिथे तुम्ही दिलेली 100% अमाऊंट तुम्हाला डिडक्शन मिळते, काही ठिकाणी 50% मिळते. तर याचं एक आता रिसेंट उदाहरण द्यायचं झालं की जे आता खूप चर्चेत आहे, तर सीएम रिलीफ फंड किंवा पीएम केअर्स फंड ज्याला करोनाच्या काळात आपल्या सगळ्यांनी भरभरून डोनेशन दिलं, तर अशा फंडांना तुम्ही ज्या देणग्या दिल्या त्याची पावती तुम्हाला मिळालेली असते. तर ते पैसे तुमच्या इन्कम मधून डिडक्शन म्हणून कन्सिडर केले जातील आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. त्यानंतर आहे सेक्शन 80GG की रेंट पेड बाय नॉन सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स हु डोंट गेट एचआरए बेनिफिट्स. जी लोक सॅलरीड आहेत, जी पगाराचं उत्पन्न ज्यांना आहे, त्यांना हाऊस रेंट अलावन्स मिळतो की त्यांना रेंटसाठी एक अलावन्स त्यांच्या पगार एम्प्लॉयर कडून मिळत असतो आणि त्याचं डिडक्शन त्यांना असतं. पण जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस आहे, प्रोफेशनल आहेत आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, तर एक सर्टन लिमिट पर्यंत तुम्ही जे रेंट पे करता त्याचं सुद्धा आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये डिडक्शन आहे. राहत्या घराचं की जे आपण बिझनेस करतोय आपण आणि आपण राहण्यासाठी घर वापरतोय आणि त्याचं रेंट भरतोय, तर त्याचं सुद्धा आपल्याला डिडक्शन आहे. त्यानंतर आहे सेक्शन 80TTA की जे सेव्हिंग बँक अकाउंटवर आपल्याला व्याज मिळतं. आपल्यापैकी प्रत्येकाचं सेव्हिंग अकाउंट असतं बँकेमध्ये, त्याच्यावर आपल्याला 3 महिन्याला 6 महिन्याला व्याजाची रक्कम मिळते आपल्या जसं बॅलन्स आपण मेंटेन करतो. तर ते जे व्याज मिळतं ते 10,000 पर्यंत टॅक्स फ्री आहे. गव्हर्नमेंटनी एक चांगली फॅसिलिटी दिलेली आहे की 10,000 पर्यंत ते टॅक्स फ्री आहे. पण जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, जर तुमचं एज 60 वर्षाच्या वर असेल, तर तुम्हाला 80TTB सेक्शन ऍप्लिकेबल होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे डिडक्शन 50,000 आहे. आणि जर तुम्ही 60 वर्षाच्या खाली असाल तर ते डिडक्शन 10,000 आहे. जेव्हा हे ऍडिशनल डिडक्शन दिलं गेलं सिनियर सिटीजनला 50,000चं, त्यामध्ये एफडीचं व्याज सुद्धा कन्सिडर केलं गेलं. म्हणजे जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या ज्या मुदत ठेवी असतील, फिक्स्ड डिपॉझिट असतील आणि जे सेव्हिंग अकाउंटचं व्याज असेल, हे सगळं व्याज 50,000 पर्यंत माफ होईल. आणि जर तुम्ही 60 वर्षांच्या खाली आहात तर फक्त आणि फक्त सेव्हिंग अकाउंट मधलं व्याज माफ होईल 10,000 पर्यंत. त्यामुळे सिनियर सिटीजनला एफडीचा ऍडिशनल बेनिफिट दिला गेला की एफडी वरचं व्याजही तुमचं माफ होईल आणि त्यांची लिमिट 50,000 केली गेली. त्यानंतर 80U सेक्शन आहे की जो टॅक्स पेअर आहे, जे तुम्ही स्वतः आहात, तुम्हाला काहीतरी डिसेबिलिटी आहे, अपंगत्व आहे, ते पार्शियली असेल, पूर्ण असेल, त्याच्यानुसार तुम्हाला 1.25 लाखापर्यंत डिडक्शन मिळू शकतं. त्याच्यासाठी आपल्याला एक गव्हर्नमेंटच्या एक डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट लागतं की तुमची पर्सेंटेज मध्ये डिसेबिलिटी किती आहे, की तुम्ही 30% अपंगत्व आहे किंवा अधू आहात किंवा डिसेबिलिटी आहे, त्या दृष्टीने तुमचं डिडक्शन व्हेरी होतं. पण मॅक्सिमम 1.25 लाखापर्यंत तुम्हाला ते डिडक्शन मिळू शकतं. तर हे आपण जे सेक्शन्स पाहिले, जे आपण 2-3 स्लाइड या सगळ्या पाहिल्या, या बऱ्यापैकी सेक्शन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, पण त्याचा इन्कम टॅक्सला आपण बेनिफिट घेत नाही किंवा बरेचसे सेक्शन आपल्याला माहिती नसतात की ज्याचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. तर माझी नक्कीच तुम्हाला रिक्वेस्ट असेल की प्लीज या सगळ्यांचा बेनिफिट घ्या आणि जास्तीत जास्त टॅक्स बचत करा. जुन्या पद्धतीमध्ये हे सगळे डिडक्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत आणि जर तुमचे डिडक्शन असेल तर कधीही तुम्हाला जुनी पद्धतच फायदेशीर ठरणार आहे. त्यावेळी जास्तीत जास्त टॅक्स वाचवण्यासाठी याचा आपल्याला बेनिफिट घेता येईल की ह्या सगळ्या डिडक्शन्सची मदत घेऊन 1,20,000चा टॅक्स कसा वाचेल हे एक एक्झाम्पलच्या साह्याने बघू की किती आपण मेजर टॅक्स सेव्हिंग करू शकतो, की 1,20,000चा टॅक्स कसा वाचवू शकतो. परत एक आपण उदाहरण घेतोय त्याच्यासाठी की जर इथे आपण केस कन्सिडर केली आहे 12.5 लाखाची, की माझं इन्कम 12.5 लाख आहे. हे एक्झाम्पल आपण जुन्या पद्धतीमध्येच कॅल्क्युलेट करतोय. आपण फक्त इथे 2 केसेस घेतल्या आहेत की माझं डिडक्शन असेल तर किंवा माझं डिडक्शन नसेल तर. तर जी पहिली केस आहे त्याच्यामध्ये माझं इन्कम 12.5 लाख आहे आणि मी कुठेही इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये, माझं हाऊसिंग लोन नाहीये, माझं LIC नाहीये, कुठेही मी डिडक्शन केलं नाही, तर जुन्या पद्धतीप्रमाणे मला 1,95,000 टॅक्स पेएबल येतो.
जुन्या पद्धतीप्रमाणे मला 1,95,000 टॅक्स पेएबल येतो जर माझं कुठलंही डिडक्शन नाहीये. पण हेच जे आपण डिडक्शन्स डिस्कस केले मागच्या 2-3 स्लाइड मध्ये, याच्यामध्ये जर आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली आणि मॅक्सिमम बेनिफिट घेतला, तर जेव्हा माझं इन्कम 12.5 लाख असेल, मला जे गृह कर्ज आहे त्याच्यावरचं 2 लाखापर्यंतचं व्याजाचं डिडक्शन मिळेल. म्हणजे माझं इन्कम 10-50च होईल. त्यानंतर मी एटीसी, ज्याच्यामध्ये LIC, हाऊसिंग लोन, प्रिन्सिपल रिपेमेंट असे जे काही ऑप्शन होते, तिथे मला 1.5 लाखाचं डिडक्शन मिळालं. मला ऍडिशनल डिडक्शन होतं पेन्शन, नॅशनल पेन्शन स्कीमचं, जे आपण डिस्कस केलं, तिथे मी 50 टाकले. आणि त्यानंतर मेडिक्लेम, की माझा 25,000 आणि माझ्या आई वडिलांचा 25,000 असा मी भरलाय आणि त्याचंही मला 50,000 डिडक्शन मिळालं. तर माझं करपात्र उत्पन्न फक्त 8 लाख रुपये झालं. ह्या सगळ्या डिडक्शन जाऊन माझं करपात्र उत्पन्न फक्त 8 लाख रुपये झालं. जे डिडक्शन नव्हते तेव्हा 12.5 लाख रुपये होतं. तर 8 लाखावर मला टॅक्स पेएबल आला 75,400 रुपये आणि 12.5 लाखावर मला टॅक्स पेएबल आला 1,95. माझी टॅक्स सेव्हिंग झाली 1,19,600 रुपये. म्हणजे 1,20,000 रुपये तुमचे वाचतात जेव्हा तुम्ही सगळ्या इन्व्हेस्टमेंट करता. आणि फ्युचरसाठी 2.5 लाख रुपये परत तुमचे बाजूला पडतात, की ज्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या त्या फ्युचरमध्ये कुठे ना कुठे आपल्याला कामाला येणार आहेत. LIC ची मॅच्युरिटी असणारे, पेन्शन स्कीम मिळणारे, परत मेडिक्लेमचा बेनिफिट होणार आहे. 2.5 लाख रुपये भविष्यासाठी इन्व्हेस्ट झाले आणि 1,19,600 रुपये माझा टॅक्स वाचला. अशी आपली बेनिफिट होऊ शकतो जर जे डिडक्शन्स आपण पाहिले, ज्याला आपण एकदम व्यवस्थित प्लॅन केलं. याच्यामध्ये सीएस तुम्हाला नक्की मदत करतील. त्यांची मदत घ्या आणि जास्तीत जास्त आपला टॅक्स वाचवा, अशी मी रिक्वेस्ट करेन. आपण जुनी नवी पद्धतचा फरक पाहिला, त्यांचे फायदे तोटे पाहिले, त्यांना कंपॅरिझन पाहिलं, त्यानंतर जुन्या पद्धतीमध्ये कुठले डिडक्शन्स असतील ते पाहिलं. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर मी कुठल्या स्कीम मध्ये परफेक्ट बसतो हे कसं डिसाईड करायचं? तर त्याच्यासाठी काही सिंपल स्टेप्स, 5 स्टेप्स आहेत की त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. फर्स्ट आहे अंडरस्टँड व्हॉट सूट्स यू बेस्ट. तुम्ही समजून घ्या की तुम्हाला बेस्ट काय हे होणार आहे, की माझे डिडक्शन्स आहेत का, मी कुठल्या इन्कम स्लॅब मध्ये येतो, मी 30% वर येतो का मी 20% येतो, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. ह्या स्टेप्स मध्ये सीए तुम्हाला नक्की हेल्प करू शकतात. सेकंड स्टेप इज चेक द एक्झम्पशन्स अँड डिडक्शन्स. तुमचे एक्झम्पशन्स काय काय आहेत? हाऊसिंग लोन चालू आहे का, LIC आपण किती भरतो, माझा मेडिक्लेम किती जातो, मग माझे डिडक्शन्स किती आहेत टोटल. डू द मॅथ. या 2 स्टेपच्या बेसिसवर कॅल्क्युलेशन करा की तुमच्या टॅक्सेबल इन्कम मध्ये किती फरक पडतोय, करपात्र उत्पन्नामध्ये किती फरक पडतोय. चौथी स्टेप, गो बियॉन्ड द नंबर्स, की हा ऑप्शन डिसाइड करताना तुम्हाला तुमचं राहणीमान, तुमचं फ्युचर प्लॅनिंगही बघावं लागेल, की मला आज माझं हाऊसिंग लोन नाहीये पण मी एका वर्षाने हाऊसिंग लोन घ्यायचं प्लॅन करतोय, तर मग मी कुठल्या ऑप्शन मध्ये आज गेलं पाहिजे, त्या दृष्टीने तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. 5वी स्टेप जी आहे की प्लॅन वेल, त्याचा आणि ह्या स्टेप्सचा कसा संदर्भ आहे ते मी थोडं एक्सप्लेन करतो. ह्या ज्या 2 स्कीम्स आणल्या गेल्या, याच्यामध्ये एक चेंज होता की या ज्या 2 स्कीम आणल्या, की जेव्हा मी नवीन पद्धतीला एकदा जर मी गेलो, तर मला, जर मी सॅलरीड आहे, माझं उत्पन्न, करपात्र उत्पन्न हे पगारातून आहे, तर मी दरवर्षी चेंज करू शकतो, जे मला बेनिफिशियल ठरेल. मी आर्थिक वर्ष 20-21 ला मी ठरवलं की मला नवी पद्धत फायदेशीर ठरते, मी नव्या पद्धतीने रिटर्न भरलं. एक आर्थिक वर्ष 21-22 मध्ये मला वाटलं नाही, मला जुनी पद्धत ठरतीये आणि मी जर पगारातून माझं उत्पन्न आहे तर मी दरवर्षी चेंज करू शकतो, जुनी नवी माझ्या फायद्यानुसार. पण जर मी बिझनेस मध्ये आहे किंवा मी प्रोफेशन मध्ये आहे, तर मला आयुष्यात एकच चान्स मिळणार आहे परत यायचा. म्हणजे आज जर मी नव्यामध्ये गेलो तर मला एक चान्स आहे परत जुन्याकडे यायचा, तेवढा एकच सिंगल चान्स असेल. त्यामुळे जर तुम्ही बिझनेस मध्ये आहात किंवा तुम्ही प्रोफेशन मध्ये आहात, तेव्हा आपल्याला कुठली स्कीम सूट होती हे खूप विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक डिसाईड करा. कारण की फक्त एकच चान्स मिळणार आहे आपल्याला परत पूर्ण आपल्या आयुष्यात चेंज करायचा. जर तुमचं उत्पन्न पगारातून आहे तर तुम्ही दरवर्षी करू शकता, तुम्हाला तेवढं त्याचं टेन्शन नाहीये. पण जर बिझनेस किंवा प्रोफेशन असेल तर आपल्याला एकच चान्स मिळणार आहे, त्यामुळे तो नीट वापरा, ही माझी रिक्वेस्ट राहील. जी 18-19 ची ड्यू डेट आहे, आर्थिक वर्ष 18-19 जर रिटर्न आपण भरलं नसेल, कोविड मुळे काही ड्यू डेट, म्हणजे करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं आणि या सगळ्या प्रकारामुळे काही ज्या तारखा होत्या त्या गव्हर्नमेंटने एक्सटेंड केल्या, ज्याचा आपण नक्की फायदा घेऊ शकतो.
आर्थिक वर्ष 18-19 ची जी ड्यू डेट आहे ती 30 सप्टेंबर झालेली आहे. सॉरी 31 जुलै आहे तिथे. काल ती ड्यू डेट एक्सटेंड झाली आणि 30 सप्टेंबर झाली आहे. त्यामुळे जे आर्थिक वर्ष संपलं आता 19-20 होतं त्याच्या आधीचं आर्थिक वर्ष 18-19 जर तुमचे त्याचे रिटर्नही फाईल करायचे राहिलेले असतील तर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत ते भरू शकता. एक्स्ट्रीमली सॉरी, स्लाइड मध्ये थोडासा चेंज आहे तिथे की ती डेट 30 सप्टेंबर झालेली आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आर्थिक वर्ष 18-19चा. आर्थिक वर्ष 19-20 ची तारीख जी नॉर्मली जुलै असते ज्यांना ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी, आणि ज्यांची ऑडिट असते त्यांना 30 सप्टेंबर असते. ती तारीख 30 नोव्हेंबर झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही आपल्याला बराचसा वेळ आहे. त्यामुळे त्याचा नक्की बेनिफिट घ्या. 18-19 ज्यांचे रिटर्न्स भरलेले नाहीयेत, बऱ्याचदा लोन साठी 2 वर्षाचे 3 वर्षाचे रिटर्न मागितले जातात आणि तेव्हा आपल्याकडे ते रिटर्न नसतात आणि आता जुने रिटर्न भरता येत नाहीत. ऑनलाईन सिस्टम्समुळे तुम्ही जुने रिटर्न भरू शकत नाही. तर ही एक हा एक चांगला चान्स आहे की 18-19 आर्थिक वर्ष 18-19 रिटर्न आपण भरू शकतो. तर त्याचा नक्की बेनिफिट घ्यावा. 30 सप्टेंबर पर्यंत ती डेट आहे. 19-20 30 नोव्हेंबर. आणि 19-20 साठी जे डिडक्शन्स होते जे नॉर्मली आर्थिक वर्षातच करावे लागतात त्याची ड्यू डेट 31 जुलै पर्यंत वाढवली होती जी काल एक्सपायर झाली. तर आय होप की बऱ्यापैकी तुम्ही त्याचा बेनिफिट घेतला असेल. त्यानंतर नक्की तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असतील, माझ्या टीमने काही उत्तर द्यायचा प्रयत्नही केला असेल. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांचे प्रश्न घेणं शक्य नाही, पण काही ठराविक प्रश्न असतात की जे मी माझ्या साईडने इथे घेतले होते की जे क्वेरी येतात नेहमी सेमिनार्स मध्ये, तर त्याच्यामध्ये त्याची उत्तरं मी देतो. बाकी काही प्रश्न असतील मी माझा पुढे नंबर आणि मेल आयडी शेअर करतोय, तुम्ही कधीही कॉल करू शकता. नक्कीच आम्ही तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सो पहिला त्याच्यामध्ये आहे की आपण 19-20 आर्थिक वर्षासाठी टॅक्स वाचवू शकतो का, तर आता नाही. काल 31 जुलै पर्यंत ते शक्य होतं. आता 19-20 साठी आपण टॅक्स नाही वाचू शकत. जे काही तुमचं टॅक्स प्लॅनिंग असेल ते आर्थिक वर्ष 20-21 साठी प्लीज करा. त्यानंतर कॅन पॅरेंट्स अवेल टॅक्स बेनिफिट ऑफ LIC पेड फॉर मॅरिड डॉटर. जर मुलीचं लग्न झालेलं आहे तर आई वडील तिची जी LIC भरतात त्याचं डिडक्शन घेऊ शकतात का? हो, नक्की घेऊ शकतात. इवन इफ त्या मुलीचं लग्न झालंय तरी तिची LIC भरलेलं डिडक्शन आई वडिलांना मिळेल. आई वडील मुलांचे टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात का? मुलांच्यासाठी जे LIC भरली त्याचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात का? हो. मुलगा सज्ञान असेल, मेजर असेल, मायनर असेल, काही केस असेल तरी मुलांसाठी भरलेल्या LICचा टॅक्स बेनिफिट आई वडिलांना पॅरेंट्सला मिळेल. एक डीम रेंटची कन्सेप्ट आहे जी बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते. जर आपल्या नावावर, जर तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त रेसिडेन्शियल हाऊस आहे, म्हणजे फ्लॅट आहेत किंवा घर आहे, एकापेक्षा जास्त घर आहे, तर तुम्हाला एका घराचा, म्हणजे एका घरात तुम्ही राहताय असं अज्युम केलं जातं इन्कम टॅक्स साठी, आणि दुसरं घर ज्याच्यात तुम्ही राहत नाहीये आणि जर ते तुम्ही रेंटवरही दिलेलं नाहीये तर त्याचा तुम्हाला एक रेंट ऑफर करावा, टॅक्स भरावा लागतो. इव्हन इफ तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये रेंट येत नाहीये, त्याला डीम रेंट म्हणलं जातं की एक कॅल्क्युलेशनने गव्हर्नमेंट त्याचं रेंट कॅल्क्युलेट करतं. जरी तुम्हाला ते भाडं नाही आलं तरी तुमच्या इन्कम मध्ये ते ऍड करावं लागतं. जर तुमची 2 घरं असतील, दोनापैकी एका घरामध्ये तुम्ही राहताय आणि दुसऱ्या घर रेंटवर दिलेलं नाहीये, वॅकंट आहे, मोकळं आहे, तर त्या घराचं रेंटवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. हा एक छोटा प्रोव्हिजन जो बऱ्याचदा मिस होतो, लोकांच्या लक्षात येत नाही, तर तो काही इथे मी कव्हर करायचा प्रयत्न केला. सगळे प्रश्न घेणं शक्य नाही. पुढे मी माझी कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतोय. प्लीज तुमचे प्रश्न पाठवा, आम्हाला नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल. एक छोटासा हा आमच्याकडून प्रयत्न होता नवीन स्कीम आणि जुनी स्कीम टॅक्सची याची माहिती देण्याचा. त्याचे कंपॅरिझन, फायदे तोटे मी आपल्या समोर मांडलेत, त्याच्या स्टेप्स मांडल्यात. नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल अशी अपेक्षा करतो. याच्यामध्ये काहीही डाऊट्स असतील, काही मदत लागेल, माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आयडी आहे, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच एक संधी दिल्याबद्दल किरण सर, आणि सगळ्या लिस्नर्सला की थँक्यू पेशंटली ऐकल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. एकच छोटासा प्रश्न सगळ्या माझ्या सहकारी SBN च्या वतीने मी विचारू इच्छितो. हो हो. कॅश काउंटरवरचा लोड कमी करण्यासाठी LICने सिनियर बिझनेस असोसिएटला त्यांच्या ऑफिसमध्ये प्रीमियम कलेक्ट करायचा अधिकार दिला. ओके. आणि जी काय आम्ही रिसीट देतो ती अधिकृत धरली जाते, म्हणजे ती ओके. इमिजिएट LICच्या रेकॉर्डला ते अपडेट पण होऊन जातात. हो. बरेच जण ज्यांची ब्रँच ऑफिसेस त्यांच्या जवळच आहे ते डायरेक्ट ब्रँच मध्ये ते कॅश भरतात. ओके. पण विशेषतः माझ्यासारखी लोक ज्यांचे ब्रँच लांब आहेत त्यांनी आम्ही करंट अकाउंट काढलेली आहेत ब्रँच बँकेमध्ये, आणि आम्ही डायरेक्ट LICला ट्रान्सफर करतो. ओके.
again, there is a restriction on us that if we don't transfer it within 48 hours, we will be charged interest by LIC. ओके त्यामुळे असं होतच नाही, ते टाकले जातात लगेच. ओके आता हे आमचं उत्पन्न धरलं जाऊ नये, ऍक्च्युली आमचं नाहीच आहे. वी आर कलेक्टिंग ऑन बिहाफ ऑफ LIC आणि इमिजिएटली पेइंग LIC. कोणती आम्ही SBI काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यात जेव्हा काही नोटीस येतील तर एक आम्हाला. ग्रेट ग्रेट. येस सर. किरण सर, तुमचा डाऊट लक्षात आला. हा डाऊट CN नाही असतो आम्हालाही रादर, की जसं तुम्ही तुमच्या क्लायंट्स कडून प्रीमियम कलेक्ट करता आणि तो तुमच्या अकाउंटला भरून LIC ला ट्रान्सफर करता, तसं सेम आमच्याकडे होतं की बऱ्याचदा लोकांचे GST इन्कम टॅक्स भरण्यासाठी आमच्या अकाउंटला पेमेंट येतं आणि ते आम्ही गव्हर्नमेंटला पे करतो. याच्यामध्ये तुम्ही काय आणि आम्ही काय, आपण एकच सर्व्हिस देतो की फक्त पैसे घेतोय आणि पुढे भरतोय. पण आपल्या अकाउंटला खूप मोठं ट्रान्झॅक्शन दिसतं, आपल्या अकाउंटला कॅश डिपॉझिट दिसते. जर कॅश डिपॉझिट केली तर अशा वेळी नक्की नोटीस यायचे चान्सेस आहेत जर ती कॅश डिपॉझिट एक ठराविक लिमिटच्या वरती आहे. तुम्हाला याच्यात एकच काळजी घ्यायची की तुम्हाला डॉक्युमेंटेशन खूप व्यवस्थित ठेवावं लागेल. याच्यासाठी आम्ही जे करतो तीच एक सल्ला मी सगळ्यांना देईल. असं शक्य झालं की नक्कीच तुम्ही रिसीट देताय, पण ती रिसीट LIC ची आहे. जर तुमच्याकडे असा काही फॉर्मॅट बनवला की XYZ पर्सन कडून 10,000 रुपये मिळाले LIC प्रीमियम भरण्यासाठी आणि त्याच्यावर सही घेतलीत आणि तो एक पावती पुस्तक टाईप आपल्याकडे ठेवलं आणि त्याच्या ज्या प्रीमियम भरतोय त्याच्या पावत्या नक्कीच तुमच्याकडे असतात, पण त्याचंही एक वेगळं रेकॉर्ड ठेवलं तर कधीही फ्युचरमध्ये जेव्हा इन्कम टॅक्सची क्वेरी येईल, इन्कम टॅक्सची क्वेरी अशी येते की जी तुम्ही कॅश भरली ते तुमचं इन्कम का समजलं जाऊ नये, त्यावेळी आपण ते प्रोड्यूस करू शकतो की या माणसाकडून मी पैसे घेतले त्याची ही रिसिट आणि त्याचा हा प्रीमियम भरला त्याची ही प्रीमियम रिसिट. असं जेव्हा डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केलं जाईल तेव्हा नक्कीच त्रास होणार नाही त्या गोष्टीमध्ये. ओके. बाकी वेगळी काही काळजी घ्यायची नाही. बेसिक आहे. फक्त ते प्रूव्ह करता आलं पाहिजे की ते माझं इन्कम नव्हतं आणि ते मी फक्त पैसे एक ऍडिशनल सर्व्हिस माझ्या क्लायंट्सला देत होतो. ओके. आणि येस जर त्याच्यामध्ये फरक आला की 10,000 घेतलेत तुम्ही आणि 9,900 भरलेत, असं जर कुठे जाणवलं की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा चार्ज करताय तर डेफिनेटली दॅट एक्स्ट्रा अमाउंट विल बी चार्ज टू इन्कम. येस. ओके. अजय सर, एकच प्रश्न माझा आहे. 24A बद्दल थोडंसं बोलू शकाल? इंटरेस्ट, हाऊसिंग लोन इंटरेस्ट. येस, हाऊसिंग लोन इंटरेस्ट नाही, लॉस ऑन सेकंड प्रॉपर्टी. ओके. म्हणजे रेंट, जे डीम्ड रेंट म्हणतात सेकंड प्रॉपर्टीचं. या इन्कम टॅक्सचा बेसिक रूल आहे की जर तुमचे एकापेक्षा जास्त घर तुमच्या नावावर असतील तर तुम्ही एक घर तुमचं सेल्फ ऑक्युपाइड म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये राहताय असं समजलं जातं आणि त्याचं तुम्ही जर तिथे तुमचं लोन चालू आहे तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो, तो लॉस म्हणून कन्सिडर होतो की 2 लाखाचं व्याज निगेटिव्ह इन्कम दिसेल आणि तुमच्या टोटल इन्कम मधून ते मायनस होईल. हा एक पार्ट झाला की याचा बेनिफिट आहे, तो डिडक्शन इन्कम टॅक्सला आहे. पण त्याच वेळी तुमच्या नावावर अजून एक घर आहे आणि ते तुम्ही रेंटला दिलेलं नाहीये. तर त्यावेळी एक डीम रेंट म्हणजे तिथल्या लोकल म्युन्सिपालिटीच्या रेकॉर्ड नुसार त्याचं एक रेंट कॅल्क्युलेट केलं जातं आणि ते रेंट तुम्हाला मिळालेलं नाहीये तरी तुम्हाला ते टॅक्सला ऑफर करावं लागतं की मला रेंट मिळालंय आणि त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. तर त्याची नक्की काळजी घ्या, कारण की जेव्हाही दुसऱ्या कुठल्या कारणासाठी छोटी मोठी क्वेरी तुमच्या अकाउंट्स मध्ये निघेल आणि तेव्हा हे दिसेल की अरे तुमच्याकडे 2 घर आहेत, एक वॅकंट आहे, तुम्ही त्याचं रेंट दाखवलेलं नाहीये, त्यावेळी ते डेफिनेटली ऍड केलं जाईल इन्कम मध्ये. म्हणून बेटर, आणि ती अमाऊंट नॉमिनल असते कारण की म्युन्सिपालिटीचे त्या रेंटचे रेट असतात ते खूप कमी असतात. ती नॉमिनल अमाऊंट असते, ती दाखवावी आणि त्याचा फायदा घ्यावा. ओके सर, थँक्यू सर. थोडक्यात कर चुकवू नये, कर वाचवावा. आणि मी सगळ्यांना परत एकदा तीच रिक्वेस्ट करेल की खूप सारे रस्ते गव्हर्नमेंटने दिलेले की जिथे कायदेशीर मार्गाने तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता, त्यामुळे टॅक्स चोरीकडे जाण्याची गरजच नाहीये. टॅक्स कायदेशीर मार्गाने खूप चांगला वाचवता येतो, त्याचा बेनिफिट घ्यावा. ओव्हर टू यू किरण सर. अजय. येस, धन्यवाद. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सर्व लोकांनी, ज्या लोकांनी हजेरी लावली, ज्यांच्यामुळे हा प्रोग्राम यशस्वी होऊ शकला, त्या सर्वांचं सर्वप्रथम आभार, धन्यवाद. त्यानंतर
स्वप्नील सर, ज्यांनी आम्ही फक्त विचारलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं आडविडं न घेता फक्त एकच अडचण होती आणि ती म्हणजे आमचं रविवार चाललं होतं, परंतु प्रतीक्षाताईंचा आणि यांचा प्रोग्राममुळे तो प्रोग्राम आम्ही रविवारच्या ऐवजी मग आज करावा लागला, राखी पौर्णिमेच्या पुढचे त्यांचे शेड्यूल असल्यामुळे. तर तुमच्या एवढ्या व्यस्त प्रोग्राम मधून तुम्ही जे आम्हाला आज मार्गदर्शन केलं, आम्हाला इन द सेन्स सगळ्यांना जो आपण मार्गदर्शन केलं, खरंच खूप छान मार्गदर्शन होतं. काय म्हणतात, जय जय महाराष्ट्र माझा, मराठी भाषेमध्ये जय महाराष्ट्र, मराठी भाषेमध्ये आणि सर्वांना कळेल, सर्वांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण जे मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपले टॅक्सेशनचे जे काही रूल्स आहेत, ATC, ATCCC, ATCCD1, ATCCD1B, मेडिक्लेमच्या बाबतीत काय करायचं, जुनी पद्धत कशी उपयोगाला येते, नवीन पद्धत, काही बारीक सारीक गोष्टी असतात की जे आपल्याला माहिती नसतात. जसं तुम्ही म्हटलं की मेडिक्लेमचा प्रीमियम जो आहे तो आपण बाय चेकच भरायला पाहिजे किंवा नेट थ्रू करायला पाहिजे. लोक कॅशने भरतात आणि त्याची रिसिप्ट जोडतात, बरोबर, आणि ते अप्लिकेबल होत नाही, बरोबर. एक बारीकशी गोष्ट असते, लोकांना असं वाटतं का पैसेच तर दिलेले आहेत, माझ्याकडे पावती, बरोबर. तर ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्ही आम्हाला सांगितल्या. अजून महत्वाचं म्हणजे बिझनेसमॅन आणि सॅलराईड पर्सन ह्याच्यामध्ये जे आता दोन प्रकारचे आता आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहेत, ओल्ड स्कीम आणि न्यू स्कीम. तर सॅलराईड पर्सन जो आहे तो कोणत्याही क्षणी जुनी स्कीम किंवा नवीन स्कीम मध्ये जाऊ शकतो, परंतु जर बिझनेसमॅन किंवा प्रोफेशनल जर असेल तर त्याला फक्त एकच संधी आहे, एकदा तो त्या स्कीम मध्ये गेला की परत तो रिव्हर्ट होऊ शकत नाही. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत ज्या पोहोचवल्या, निश्चितच आम्हाला, आमच्यासोबत जोडलेले अनेक लोक आहेत आजच्या कार्यक्रमाला, ह्या सर्वांना निश्चितच युजफुल आहे. आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं, निश्चितच ह्याचा भविष्यात टॅक्सेशनच्या दृष्टीनं आम्हाला तर उपयोग होईल, परंतु आमच्यासोबत काही क्लायंट्स पण जोडलेले आहेत, त्या क्लायंट्सला सुद्धा निश्चित त्यांचा फायदा होईल. तर तुम्ही जे आम्हाला असं तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आपले बॅक एंड साईड प्रतीक्षाताई सांभाळत होत्या, चॅटवर सर्व काही ते व्यवस्थित हँडल करत होत्या, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत होते, तर त्यांनीही त्यांचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे. तर प्रतीक्षाताईंना पण धन्यवाद. आणि सर्वांना मी विनंती करतो की स्क्रीनवर स्वप्नील सरांचा नंबर आणि त्यांची वेबसाईट, त्यांचं ईमेल ID हे दिलेलं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही पर्सनली त्यांना व्हॉट्सअप करू शकताय, कॉल करू शकताय, मेल करू शकताय आणि तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकताय. मी तर म्हणेन की निश्चितच एका तासामध्ये सर्वच बाबी क्लिअर होऊ शकत नाही. पर्सनली प्रत्येकानं मला वाटतं इथं बसलेल्यांना काही ना काही प्रश्न विचारायचे पण आहेत, पण ते विदिन अवर एक तासाच्या प्रोग्राम मध्ये हे शक्य नाहीये. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की सरांचा नंबर जो शेअर केलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. ओव्हर टू किरण प्लीज. धन्यवाद. ओके, वी विल कन्क्लूड. येस, धन्यवाद. सगळ्यांना परत एकदा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आपण रजा घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. धन्यवाद.